हत्या झाल्यानंतर त्या एनडी स्टुडिओवर असलेल्या कर्ज, तिथे उभ्या असलेल्या सर्व सुविधा चित्रीकरणासाठीच्या या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण एक निर्णय केला आणि सर्व आर्थिक व्यवधान पूर्ण करून एनडी स्टुडिओ आता आपण परत घेतला। राज्य सरकारची मालकी झाली। कायदेशीररित्या अपेक्षित असलेल्या आर्थिक सर्व ताळेबंद मजबूत करून या आता एका वेगळ्या व्यवस्थेची कार्यरचना करण्यासाठीच्या बैठकीमध्ये आज निर्णय होऊन एनडी स्टुडिओची जी आपण एक आर्थिक व्यवस्था कंपनी केली त्याचा पदभार जबाबदारी मला दिली। राज्यामध्ये आणि देशातील चांगल्या लोकेशन्स आणि सेट्स उभा असलेली व्यवस्था आहे। या ठिकाणी जास्तीत जास्त चित्रीकरण कसं होईल, हा व्यवसाय महाराष्ट्राकडे कसा जास्ती ओढला जाईल, आपल्या तरुणांना आणि निर्मितीकारांना नवनवीन व्यवस्था त्यांच्या ऑडिओ व्हिज्युअल्स चित्रपट किंवा अन्य व्यवस्थांसाठी कशा करता येईल याचं भरीव काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। राज्यामध्ये SIR मोहीम चालू आहे आणि रोहित पवार सरकारवरती आरोप करतात की 2 कोटी मतदारांचा डेटा आहे तो आयोगाने उघडलेला आहे, त्याच्यामध्ये भाजपचा हात आहे। कारण PLO जे आहेत ते भाजपच्या कारणात बसून एकंदरीत SIR नोंदणी करताना पाहायला गेला आरोप आहे। SIRची सगळी प्रक्रिया पारदर्शक होती। सर्व राजकीय पक्षांना स्वतःचा BLO 1-2 पक्षाचा BLO बरोबर देणं याची मुभा होती। SIRच्या प्रक्रियेमध्ये मुदतवाढ देऊन नागरिकांपर्यंत त्यातली सहभागिता करण्याची संधी देण्यात आली। यासाठी सरकारी कर्मचारी, महापालिकांचे कर्मचारी अविरत काम करत होते। या सगळ्यामध्ये प्रचार प्रसार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इलेक्शन कमिशन आणि सरकारी यंत्रणा करत होत्या। मग या सगळ्या वेळेत रोहित पवार कुठल्या निद्रावस्थेत होते, त्यांची अवस्था निद्रावस्था का होती आणि आज त्यांची पोपटपंची का बोलू लागली आहे याच्यावरच आम्हाला शंका येते। सर, याला जोडून विचारतो कारण ज्या प्रकारचा डेटा आयोगाकडून समोर येतोय, BLAंची नेमणुका बाबतीमध्ये जवळपास 94% ठिकाणी भाजपचे BLA दिसत आहेत। आता दुसरीकडे शरद पवार गटाचे BLAंची संख्या फक्त 18% आहे, 8% मनसेचे आहे। अशा प्रकारे बघता विरोधी पक्षाचे आरोप करतायत प्रमुख दोन, त्यांच्या BLAंचीच नेमणूक झाली नाही। आम्ही हे वारंवार सांगितलं होतं, निवडणूक आयोगाने सांगितलं होतं, या सगळ्या घटनाक्रमामध्ये स्वतःच्या राजकीय पक्षाच्या असलेल्या कर्तव्यामध्ये कचुराई करायची। मग तो शप असेल किंवा मनसे असेल किंवा अन्य कुठलाही पक्ष असेल, स्वतःचं राजकीय काम करण्यामध्ये कचुराई आणि मग त्यातल्या आलेल्या निर्णयानंतर बोंबाबोंब शिमगा, हे कुठलं धोरण आहे? आणि त्यामुळे कामामध्ये कचुराई आणि परिणामामध्ये बोंबाबोंब ही यांची मानसिक दुर्बलता आहे। मोदीजींना दलिंदर असं म्हटलं। मला वाटतं ज्याची संस्कृती जशी त्याची भाषा तशी, ज्यांची संस्कृतीच निम्न स्तरावरची आहे, ज्यांची समजच बेअक्कलपणाची आहे, ज्यांची भाषाच ही दुर्दैवाने अश्लील अपमानास्पद आहे, तेच व्यक्ती असं बोलतील। आणि त्यामुळे आत्मपरीक्षण स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांनी करावं। भाषेचा ताबा त्यांनाच सोडता येतो असं नाही। आम्ही आमच्या जिभेवरचा लगाम बाजूला सोडला तर पळता भुई थोडी हर्षवर्धन यांची होईल, पण आमचे संस्कार नाहीत। ज्यांनी सोशल मीडिया हे सगळं प्रकरण समजून घेण्यासाठी आज विशेष कार्यशाळेचं आयोजन तुम्ही जे इथे केलं होतं, काय नेमका हेतू त्याच्या मागे? भारतीय जनता पक्षाच्या वतीने माननीय अध्यक्ष अमित साटम यांच्याशी सहकार्याने नेतृत्वात नगरसेवक, आमदार, नगरसेवक निवडणुकीत असलेले आमचे उमेदवार आणि पदाधिकारी यांच्याबरोबर सायबर सायकॉलॉजी, डिजिटल कॉन्स्टिट्युएन्सी आणि नवीन बदललेल्या संवादाची परिभाषा या सगळ्याबद्दल संवाद केला पाहिजे। जे समजलंय ते शेअर केलं पाहिजे।
जे समजू शकलं नाही ते समजून घेतलं पाहिजे. जे समजून घ्यायचं आहे त्याची उदाहरणं स्पष्ट झाली पाहिजेत. या सगळ्यासाठी विशेषज्ञांबरोबर या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं आणि अतिशय उत्तम चर्चा झालेली आहे. यातना जनसहभागिता आणि लोकशाही मजबूत करणं आणि सर्वसमावेशकता याच मार्गावर भारतीय जनता पक्ष पुढे जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे अनेक चर्चांना जे आहे ते उदाहरण आलेलं की देवेंद्र फडणवीस हे पुढे दिल्लीमध्ये कार्यरत असतील, तर त्याच्यावर त्यांनी उत्तर देताना म्हटलं की मी मुंबईतच असेल. पण या सगळ्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की ज्यावेळेस नीटचं आंदोलन झालं त्यावेळेस कोणीही नेतृत्व त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला नव्हतं, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आता दिल्लीत गेलं. पृथ्वीराज चव्हाणजी सध्या घरात बसून जगाची चिंता करतायत, चांगली गोष्ट आहे. पण घरात बसून जग समजतं हा त्यांचा गैरसमज आहे. घरात बसून आपल्या विचारांना व्यापकता येते हा त्यांचा स्वप्नदोष आहे. आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य हे स्वप्नदोषातून, गैरसमजुतीतून आणि अनाठायी आहे, त्याच्यापेक्षा जास्त भाष्य करण्याची गरज नाही. 13 नव्या उपाध्यक्षांची घोषणा राष्ट्रीय पातळीवर झालेली आहे. मुंबईतली महत्त्वाची नावं आहेत, त्यात उद्धव ठाकरे असतील, भारती मॅडम असतील, हे सगळ्यांचं कसं पाहतो? केंद्रीय भारतीय जनता पक्षाची नवीन टीम घोषित झाली. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत आणि अभिनंदनही आहे. महाराष्ट्रासाठी आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की विनोद तावडेजी हे पुन्हा राष्ट्रीय महामंत्री झालेत. बरोबरीने आमच्या भारतीताई पवार या उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या झाल्या आहेत. आमचे केंद्रीय मंत्री माननीय पियुष गोयलजी हे कोषाध्यक्ष झाले आहेत. आणि तसं म्हटलं तर खरंच आहे, स्मृती इराणी मुंबईतच राहणार आहेत, त्याही महामंत्री झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून 4 प्रमुख पदांवर आमचे नेते गेले आहेत, जे क्षमतावान आहेत, ताकदवान आहेत आणि कर्तृत्ववानसुद्धा आहेत. या 4ही आणि अन्य सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा आणि शुभकामना आहेत. आम्ही यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं जाळं अजून मजबूत आणि घट्ट करू. भाजपामध्ये एकंदरीत महाराष्ट्राचं वजन वाढलंय असं बोलता येतं, कारण तेजुरीच्याही पक्षाच्या चाव्या आता मुंबईकडे आलेल्या आहेत, महाराष्ट्राकडे आलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला जनतेचा आशीर्वाद आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा भारतीय जनता पक्ष हा एका अर्थाने लाडका पक्ष आहे. आणि त्याच भावनेने मला असं वाटतं की सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती अभिमानास्पद असताना आम्हाला महाराष्ट्रासाठी महामंत्र्यांमध्ये नंबर 1चा महामंत्री विनोद तावडेजींना मिळाला आहे. कोषाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचं पियुष गोयलांना मिळालं आहे. स्मृती इराणी या महिला महामंत्री म्हणून त्यांचं नाव महामंत्र्यांमध्ये दिसतंय, अभिमानास्पद आहे. आमच्या भारतीताई ज्या केंद्रीय मंत्री होत्या त्या उपाध्यक्षपदी आल्या आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आम्हाला आनंद वाटतो. सर, नितिन नवीन की नई टीम घोषित हुई है, 5 नामों पर सहमति जताई गई है, एक बार फिर विश्वास जताया गया है, क्या कहेंगे? भारतीय जनता पार्टी की नई टीम केंद्रीय स्तर की माननीय नितिन नवीन जी के नेतृत्व में बनी है. उस सभी पदाधिकारियों को बहुत सारी शुभकामनाएं, अभिनंदन, और उनका कार्यकाल भी बहुत सफल होगा, इस प्रकार की शुभकामनाएं मैं देता हूं. सभी पदाधिकारी ये बहुत क्षमतावान, कर्तृत्ववान, ताकतवान है. महाराष्ट्र के लिए हमें आनंद इस बात का है कि महामंत्रियों में विनोद तावड़े जी का अग्रिम स्थान महामंत्री इस नाते उनको मिला है, जिम्मेदारी मिली है. उसी तरीके से उपाध्यक्षों में हमारी भारतीताई पवार, इनको उपाध्यक्ष इस नाते नियुक्त किया गया है. हमारे केंद्रीय मंत्री मुंबई निवासी पीयूष गोयल जी ये पार्टी के कोषाध्यक्ष पुनर्नियुक्त हुए हैं. और उसी तरीके से हम देख रहे हैं कि मुंबई स्थित रहने वाली महिला महामंत्री, राष्ट्रीय महामंत्री इस नाते स्मृति ईरानी जी, और सोशल मीडिया इस माध्यम से प्रीति गांधी जी, ये भी मुंबई निवासी है. ऐसे हमारे प्रमुख पदाधिकारियों को चयन किया गया है. महाराष्ट्र की जनता, मराठी माणूस इसका सम्मान
और योग्य स्थान मिला है। सर, जब से आपने कल्चरल मिनिस्ट्री का पद संभाला है, आप लगातार ये प्रयास में रहे हैं कि महाराष्ट्र के कल्चर को विश्व ख्याति प्राप्त हो, और इसलिए दही हांडी को लेकर आपने कल कहा कि यूनेस्को तक हम इसे लेकर जाएंगे। साथ ही साथ ये कहा कि कुछ लोग जो हैं वो कल्चरल फेस्टिवल्स पर जो है रोक लगाना चाहते हैं, इसके लिए अर्बन नक्सल वो वाला क्या पूरा वाकया था सर, बताएं। कल हमारे दही काला उत्सव गोविंदा उत्सव के समन्वय समिति और एसोसिएशन का बढ़िया प्रोग्राम था, और पूरे राज्य भर से हर एक गोविंदा पथक के प्रतिनिधि वहाँ पर आए थे। और उस समय पर जो लंबी लड़ाई हमने लड़ी है, 2013 से लड़ाई लड़ते आ गए, और हमने देखा है कि कुछ लोग दही काला उत्सव गोविंदा और पिरामिड इसके आयोजन को रोक लगाना चाह रहे थे। ज़रूर हमें चिंता हर गोविंदा की सुरक्षितता की करनी है, ज़रूर हमको रहिवासियों को और नागरिकों को और हाथ चलते व्यक्तियों को तकलीफ न हो ये देखना है, लेकिन हमें ये कतई मान्य नहीं कि गोविंदा या दही काला उत्सव को रोक लगाई जाए या बंद किया जाए। ये पूरी न्यायालयीन लड़ाई हमने लड़ी। मैं तो सीधे कहता हूं, तो अब ये मराठी मानुस की बात करने वाले उबाटा और मनसे कहाँ थे? ना वो न्यायालय में थे, ना न्यायालयीन लड़ाई में थे, ये सिर्फ बोल बच्चन में व्यस्त थे। उस समय पर इस सभी लड़ाई को वही गोविंदा पथकों के प्रयासों से, सहभागिता से माननीय देवेंद्र जी ने मुख्यमंत्री से नाते तब भी इसके बारे में जो हलफनामा दिया, सर्वोच्च न्यायालय में जाकर सरकार ने बातों को स्पष्ट किया, फिर से मुंबई उच्च न्यायालय में लाकर एडिशनल सॉलिसिटर जनरल को दिल्ली से लाकर यहाँ पर कानूनन बहस की, और आज ये उत्सव, मैं तो कहूँगा ये जेनजी का उत्सव है। ये जेनजी का उत्सव सभी मर्यादा, कानून और किसी को भी तकलीफ न देकर और सुरक्षा की व्यवस्था बखूबी रखकर अब मनाया जा रहा है, इसका हमें आनंद है। लेकिन सवाल ये है, हम देख रहे हैं गणपति की मूर्ति बनाने में रोक लगाओ, उसको डिस्प्ले करने से रोक लगाओ, उसके विसर्जन के लिए रोक लगाओ, गणपति मूर्ति कौन सी बननी चाहिए उसके ऊपर बहस खड़ा करके उसके ऊपर रोक लगाओ, जल प्रदूषण जरूरी है, नहीं होना चाहिए, उस आधार पर विसर्जन कहाँ हो सकता है, होना ही क्यों चाहिए, कहाँ लिखा है, इस प्रकार की बातें करो। हमारे आज नागपंचमी है, नागपंचमी जो है उसके ऊपर रोक लगाने का प्रयास, और उसी तरीके से गोविंदा दही काला उत्सव, इसके बारे में न्यायालय में जाओ। ये सब बातें करने वाले लोग कौन हैं? ये हमारे मराठी परंपरा के महाराष्ट्र के हिंदू सणों पर रोक लगाने वाले लोग कौन हैं? ये सब शहरी नक्सलवादी है क्या? और उनके खिलाफ की लड़ाई मराठी मानुस और मराठी आदमी के लिए और हिंदू सणों के लिए भारतीय जनता पार्टी करेगी। सभी मर्यादा, चिंता और लोगों को तकलीफ न होते हुए भी ये उत्सव को हम करेंगे। ये शहरी नक्सलवादियों का जो कारस्थान, कट और योजना है उसको उध्वस्त करने का काम हम करेंगे। मेरा एक अंतिम सवाल हिंदी में, सर, दिल्ली से लेकर मुंबई तक विपक्ष के नेताओं को जो है वंदे मातरम से दिक्कत है। आज मुंबई की अगर बात करूं तो वारिस पठान और अबू आजमी जैसे नेता ने कहा कि वंदे मातरम वफादारी का सर्टिफिकेट नहीं है, अल्लाह के सामने सिर नहीं झुकेगा। ये धर्म की बात नहीं है, राष्ट्र की बात है। हर कोई अपने धर्म को वहन कर सकता है, वो अपने घरों में भी कर सकता है, प्रार्थना स्थलों में भी कर सकता है, उसका वास्ता यहाँ देने की ज़रूरत नहीं है। ये राष्ट्र है और राष्ट्रगान और राष्ट्रगीत, इसका सम्मान करना हर भारतीय का कर्तव्य है। कहते हैं इस्लाम और इसके लिए धर्म के साथ इसको जोड़ने वाले ये अपनी बातों से समझ ले कि कहीं वो राष्ट्र का अपमान नहीं कर रहे हैं, और अगर इस प्रकार के राष्ट्र गीतों का अपमान करने की भूमिका उनके ऊपर होगी तो समाज और राष्ट्र इसको सहन नहीं करेगा। सर, मुंबईमधलाच विषय आहे की SIR मध्ये जवळपास गुप्त मतदारांची नावं दाखवण्यात आली आहे। यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे असं किरीट सोमय्या यांचा आरोप आहे। तुम्ही पालकमंत्री आहात, एकंदरीत यामध्ये तर लक्ष घालणार आहात का? किरीट सोमय्यांचा अभ्यास यातला संपूर्ण आहे। ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, ज्याच्या नावांचा आणि नावांचा उल्लेख किरीट सोमय्या करतायत, त्या सगळ्याबद्दल योग्य ती चौकशी निवडणूक आयोगाने करावी, हीच आमची भूमिका आहे। सर, एक शेवटचा प्रश्न घेतो। गणेशोत्सवाला ज्या प्रकारचा राज्योत्सव दर्जा आहे, मोठा दिलासा मानला जातोय गणेश विसर्जनासाठी। कोर्टाने निर्णय जरी राखून ठेवला असला तरी सूट दिलेली आहे विसर्जनासाठी, काय सांगाल?
गणेशोत्सव राज्य महोत्सव गेल्या वर्षी मान्य देवेंद्रजींनी चर्चा करून आपण त्या ठिकाणी घोषित केला. आज शासन निर्णय त्यामधला घोषित करण्यात आला. राज्यातील विविध विभाग अगदी वस्त्रोद्योगापासून विभागापासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत आणि गृह विभागापासून सांस्कृतिक विभागापर्यंत प्रत्येकाने राज्य महोत्सव म्हणून यामध्ये सहभागिता अजून हा महोत्सव चांगला मोठा योग्य समावेशी करण्याच्या बाबतीतला निर्णय राज्य सरकारने आज घोषित केला, याचा मला आनंद आहे. केवळ इतकंच नाही, अन्य राज्यांमध्ये आपण हा आपला राज्य महोत्सव करणार आहोत. केवळ अन्य राज्यांमध्ये नाही, अन्य देशामध्ये सुद्धा याचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा मानस शासन निर्णय आपण केला आहे. आणि येणाऱ्या काळात सर्व प्रक्रिया करून, प्रक्रियेला वेळ लागतोच, पण सर्व प्रक्रिया करून युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा गणेशोत्सवाची मान्यता जगाच्या पटलावर अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून आपण मिळवूच या दिशेने महाराष्ट्र पुढे चालला आहे आणि ते काम करण्याची भूमिका सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने घेतलेली आहे.